नाट्य रसिकांना नम्र अभिवादन. सादर करीत आहोत एक अंतर्मुख करणारी विनाटिका यदा यदा ही अधर्मस्य. सादर करीत आहोत यदा यदा ही आपण आज इंद्रदेवांच्या मॅनेजमेंट कमिटी मीटिंगला आलो नाही. अहो सगळे जाम खवळले होते तुमच्या नावाने. रोज रोज त्याच मीटिंगचा कंटाळा आलाय मला भगवंत. तेच विषय, अतिरेकी हल्ले, जंगलवाद, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा. रिझनिंग साठी बरोबर विष्णू आठवतो त्यांना. आता मी तरी कुठून आणणार रोज रोज नवीन नवीन कारण. सरळ दांडी मारली कॅज्युअल. काय मस्त दिवस गेला त्या दिवशी. डायरेक्ट गाभाऱ्यात घुसून अभिषेक करतात. तो ट्रस्टी नेमका हिचा कोणीतरी माहेरचा निघाला. म्हणाला भाऊजी VIP लाईनीत घेऊन जातो. 1000चा रेट चालू होता. त्याच्या ओळखीनं 500 पटला अभिषेकाचा सौदा. अरे मी एवढा वेळ तुमच्याशी बोलतोय पण अजून मी साधा माझा परिचय दिला नाही. कमाल झाली माझी. माझं नाव म्हणा, नावात काय म्हणा. आता नाही म्हणायला मी इथला सूत्रधार. सूत्रधार म्हणजे आपण जाणताच, ज्याला भविष्य काळात, वर्तमान काळात, भूतकाळात, स्वर्ग लोकात, भूलोकात कुठेही कधीही वावरता येतात. मी माझा पुढचा परिचय तुम्हाला देतोच, पण तुर्ता तिथे आज स्वर्गात विष्णुदेव जरा जास्त त्रस्त दिसत आहे. त्यांना आधी भेटून येतो. काय आलोच ना. कोण तुम्ही आणि इथे काय करताय? मधली लोक जाम त्रास देतात. मध्ये मध्ये बोलायचं काम नाही. हे बघितलं का VIP पास होणे. सॉरी भगवंत. बघितलं का कोण आलाय? VIP पास धारक. अरे वा वा वा, वेलकम वेलकम. आय एम सो सॉरी टू कीप यू वेटिंग. अहो ते VIP पास धारक असले तरी मराठीतच बोलतात. अरे वा, छान छान. अहो मला सवय लागून गेली आहे. VIP पास धारक आले की शुद्ध इंग्रजीतूनच विचारपूस करायची. सर आपण कोल्ड्रिंक वगैरे काय घेणार? जरा त्यांचा परिचय करून घ्या. रजिस्टर मध्ये नोंदणी वगैरे करा. कुठे आहे तुमचा रजिस्टर? खरंच राहिलंच. सर आपलं नाव कळू शकेल प्लीज? आमचं नाव निर्लज्ज भारतीय नागरिक. म्हणजे आमचं पहिलं नाव निर्लज्ज, वडिलांचं नाव भारतीय आणि आडनाव नागरिक. आमची जात स्वार्थी आणि धर्म संधी साधू. क्षमा करा सर, पण आमच्याकडे आम्ही जात धर्म वगैरे काही विचारत नाही. मनात भक्तिभाव आहे की नाही एवढंच आम्ही बघतो. तुमचं आम्हाला माहित नाही हो, पण आमच्या देशात परिचय देताना जात आणि धर्माचे कॉलम अजूनही कंपल्सरी असतात म्हणून हे सांगायची सवय लागली. बरं बरं, बोला काय काम काढलं एवढं आमच्याकडे? हा भगवंत, मी मगाशी तुमचं बोलणं ऐकलं. तुम्ही पृथ्वीवरील काही प्रश्नांनी त्रस्त दिसत आहात, बरोबर ना? अरे काय सांगू मला तुझं दिसणार. पृथ्वीवरच्या सततच्या प्रॉब्लेममुळे आम्ही अगदी कंटाळून गेलो इथे. भगवंत, तुमची हरकत नसली तर तुम्ही माझ्या बरोबर भूलोकी चला. अहो मी तिथला सूत्रधार आहे. तुम्हाला हवंय त्या वेळेला हवंय त्या ठिकाणी नाही. अहो तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधून देण्यात मी तुमची मदत करू शकतो. अरे वा वा वा, काय सांगताय? चला भगवंत चला. नागरिक, अहो तो दूरवर दिसतोय तो आगीचा लोंढा कसला हो? आणि ती इतकी लोक आक्रोश का करताय? अहो तो बॉम्बलाच झालाय. ट्रेन मध्ये झाला वाटतं. अहो इथे नेहमीच असे ब्लास्ट होत असतात, काळजी करू नका. आम्ही उद्या त्याच ट्रेननी जाऊन आमचं स्पिरिट दाखवून येऊ. देशाचं स्पिरिट का काय ते देशसेवेतून दाखवा की. हो अहो
देशसेवा हीच खरी ईश्वर सेवा असे तुमचेच ते सावरकर गांधी टिळक स्वर्गात सांगत फिरतात. ते काय पण सांगतात हो, लक्ष नाही द्यायचं काय. काय पण अहो अहो असं बोलू नका हो. अहो त्यांचे विचार ऐकायला स्वर्गातही आम्ही फार उत्सुक असतो. मग त्यात काय, आम्ही पण उत्सुक असतो, पण विचार वगैरे ऐकायला नाही भगवंत, तो फार बोरिंग प्रकार आहे. आम्ही उत्सुक असतो त्यांचे उत्सव साजरे करायला, त्यांच्या मिरवणुका काढायला, त्यांचे पुतळे बांधायला. आणि देशसेवेचं काय? हो करतो की. अहो आम्हा नागरिक मंडळींची सगळ्यात आवडती देशसेवा म्हणजे नियमितपणे वर्तमानपत्र विकत घेणे आणि त्यात असलेल्या बातम्यांवर आम्ही ठळक भूमिकाही बजावतो. म्हणजे कुठे कुठल्या मुलीचा बलात्कार झाला असेल, कुठे पाण्याअभावी शेतकरी गुरं मरत असतील, कुठे दिवसा ढवळ्या कुठल्या समाजसेवकाला गोळ्या घालून ठार केला असेल, आम्ही त्यावर ठळक अशी बघ्यांची भूमिका बजावतो. आणि फारच झालं ना भगवंत, तर सरळ कुटुंबाला घेऊन मॉल मध्ये खरेदीसाठी जातो. मस्त अमेरिकन रेस्टॉरंट मध्ये जेवतो वगैरे. भगवंत आम्हाला पण स्ट्रेस बस्टर हवा की नको? तुमच्या पुढच्या प्रवासाची तयारी करून आलो मी. आलो का एका मिनिटात? मुनिवर, मला माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अतिरेकी हल्ल्यांचे कारण कळतंय ना तुम्हाला? मूर्त हळूहळू भगवंत. अहो देश जिथे उपेक्षित पडतोय तिथे कसला देव आणि कसला काय. चला हो भगवंत. नारायण नारायण. परमपिता परमेश्वर. काय आज सकाळी सकाळीच वाटतं. बाहेर येऊन बघ तरी. समजा खरंच की, म्हणजे हे म्हणाले होते भगवंतांना घेऊन येतो म्हणून, पण खरंच तुम्ही याल असं वाटलं नव्हतं. भगवंत, मी तुमचा परिचय करून देतो. ही माझी पत्नी, माझी अर्धांगिनी परी. छान नाव आहे, परी. म्हणजे भगवंत, तसं तिचं संपूर्ण नाव आहे परिस्थिती, पण मी तिला लाडाने परी अशी हाक मारतो. म्हणजे अशी किती हास्यास्पद असली ना तरी माझी परिस्थिती मला छान वाटू लागते. अहो भगवंत, हा निर्लज्ज नागरिकात जे काही आहे ना त्याचं खरं श्रेय जातं परिस्थितीला. उलट भगवंत, आज मी जे काही आहे ना त्याचं खरं श्रेय मिस्टर नागरिकांचं. हो, पण तिचा परिचय करून देताना सवयीप्रमाणे जात आणि धर्म नाही सांगितला तिचा. नाही भगवंत, ही जात आणि धर्मामध्ये कधीही अडकली नाही. अहो ही जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. वा, फारच आदर्श जोडा आहे तुमचा. बोल मुली बोल, काय आशीर्वाद देऊ तुला? अगं माग प्रत्यक्ष भगवंत विचारताय तुला. म्हणजे हे बोललेच होते तुम्ही येणार म्हणून, मग मी काय केलं, चक्क एक छोटीशी यादीच केली आपण. 6 महिन्याच्या वर टिकेल अशी कामवाली शोधून देणे, सिग्नलवर हवालदार नसेल तर असा पोरका झालेला सिग्नल पाहणारी वाहतूक तयार करणे, पुणे दिसतंय. लोकांसाठी काम करणारा नेता तयार करणं अगदीच अशक्य असेल तर अशा नेत्याला जाव विचारणारी जनता तयार करणे. नारदा इथं खूपच मोठी लिस्ट आहे हो. मुलांच्या कॉलेजच्या आणि शाळेच्या ऍडमिशन सुद्धा सुलभतेने मिळवून देणे आणि वर तर वर मुलांच्या आणि पालकांची भेटीची वेळ वाढवून देणे. नारायण नारायण. अहो जरा जास्तच होतंय मिस्टर निर्लज्ज. स्वतःच्या मुलांना भेटायची वेळ बघून घ्यावी लागते. अहो चालायचं काय, मुलं जेव्हा लहानपणी आमच्याकडे वेळ मागायचे ना तेव्हा आम्हाला द्यायला वेळ नसायचा. आम्ही कायम कामात बिझी असायचो. आमची कामं कधी संपलीच नाहीत आणि मुलं तशीच मोठी झाली हो. आता ते बिझी असतात, त्यांच्याकडे आमच्यासाठी वेळ नसतो. चालायचं नाही का?
हा आमच्याच कर्माचा सिद्धांत आहे मुनिवर. पण भगवंत, वेळ जरी नसला तरी पैसा मात्र आम्ही रगड कमवून ठेवलाय त्यांच्यासाठी. होय. पण क्षमा करा बाई, आपल्या या इच्छा पूर्ण करणं स्वयं भगवंताच्याही आवाक्याबाहेर आहे. काय? अहो अहो, काय उपयोग यांचा भगवंत असल्याचा? डोंबलं मुकाट्यानं चहावर फुटवा. किंवा जेवढा बिवडाचा झाड घातलात ना, तर माझी चंडिका व्हायला वेळ लागणार नाही सांगून ठेवते. आधी इथे एक दिवसात पाणी म्हणे बघू, यापेक्षा आपल्या स्वामीची बरे. मुनिवर, हे बघा हा दुसरा प्रश्न, चंगळवाला. अगदीच भगवंत. अहो, पैशाच्या मागे भरधाव वेगाने धावणारी चंगळवाद एक्सप्रेस सगळे नातीगोतींच्या दगड आपल्या रुळाखाली दाबून पडते. आणि ही एक्सप्रेस कुठे जाऊन पोहोचणार या शूद्र मानवाला देखील माहित नाही. चलावे भगवंत, नारायण नारायण. तर मंडळी, अशा या यादीनं आमच्या बायकोनी भगवंताचं स्वागत केलं. पुढे मुलांच्या ऍडमिशनचा प्रश्न होता. या ऍडमिशनच्या झंझटी तुम्हाला माहितच आहे. त्याला भगवंत तरी काय करणार म्हणा. म्हणून आम्ही सरळ दादा मानेंच्या भेटीला गेलो. काय? दादा माने कोण म्हणून विचारता? बघाच. आपल्या साहेबांच्या कुत्र्याचा वाढदिवस आहे. आपले 5-6 मोठे होर्डिंग बनवायचे. ऑर्डरला सगळे आपल्या हायकमांडचे फोटो आणि शेल्टरला माझा फोटो, कुत्र्याला ओवाळताना. काय साहेबाच्या कुत्र्याचं नाव काय रे? टॉमी सर. हा लिख, चिरंजीव टॉमी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा, काका आणि परिवार. आणि हा, उद्या सगळे होर्डिंग ऑफिसवर पोहोचले पाहिजे. तर ठेव आता. अरे या 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 नमस्कार. अरे या दादा, या या होईल. हे फोटोग्राफर, वहिनी ओवाळताना फोटो आला पाहिजे होर्डिंग वर. दादा, ओवाळताना तुमचा फोटो काढला तर जनतेला कळणार कसं चिरंजीव टॉमी कोणते? बोला होईल. कशी काय गरीबाची आठवण काढली? अहो, मुलांचे ऍडमिशन आणि काय. आम्ही कशाला बसलोय इथं? तुमच्या सेवेसाठीच ना. म्हणून तर हक्काने आलो आज इकडे. चालतं चालतं. हे बारक्या, कॉलेज ऍडमिशनचं मेनू कार्ड घेऊन ये रे. अहो दादा, आपलं कामच एकदम सिस्टमॅटिक. कस्टमरला सोपं झालं पाहिजे ना. काय इंजिनिअरिंगचे भाव यंदा वाढलेत किती? अरे, इंजिनियरलाही भाव असतो मला माहिती नव्हतं. तरी मी तुम्हाला सांगत होते मागच्याच वर्षी ऍडव्हान्स बुकिंग करून घेऊया म्हणून. तुम्ही ऐकलं नाही. आता बघा कसे भाव वाढले. महागाईच तशी आहे ना वहिनी. आता त्याला कोण काय करणार? 40 लाख आणि हा 10 लाखाचा सर्चार्ज कसला? अहो, तो गव्हर्नमेंट जॉबचा. विचार करू नका, घेऊन टाका. एकदा का डिग्री मिळाली की नोकरी आम्ही देणार. आमचीच माणसं प्रकल्पाचं टेंडर काढतात. तुमचे 50 लाख 2-3 वर्षात मिळालं सगळं परत. आपली गॅरंटी आहे दादा. पण तो इलेक्ट्रॉनिक्सचं पॅकेज जरा स्वस्त वाटतंय ना. तो पण नवीन माल आलाय मार्केटमध्ये. सध्या ऑफर मध्ये चालू आहे. फक्त 30 लाख. विचार करू नका, घेऊन टाका. परत भाव वाढले तर वहिनी रागवते ना. म्हणजे मुलीच्या मेडिकलचं पण बघायचं होतं. अहो वहिनी, मी काय नाही बोललो का? त्याचं दुसरं मेनू कार्ड आहे. हे बारक्या, मेडिकल वाला पण तिला मार्क्स कमी पडले ना यंदा. अहो वहिनी, मी तुम्हाला मार्क्स विचारलेत तरी का? काय तुम्ही पण सेवा करू दे. नारायण नारायण. भगवंत, आता तुमच्या लक्षात येतोय का तिसरा प्रश्न
भ्रष्टाचार. अहो लक्ष्मीच्या गैरवापराने सरस्वतीची बोली लावायला लागले. गोष्टींचा ज्या मार्गाने उपलब्ध करून घ्यायला हव्यात त्यापेक्षा लोक इन्स्टंटली सगळं घ्यायचा विचार करतायत. खरंय बघून. नारायण नारायण. वहिनी कोल्हापूरच्या अंबाबाईची ट्रिप काढते आपल्या कॉलनीतल्या लेडीज बायकांसाठी. यायचं नक्की. हा आलोच हे काय निघालो ऑफिस वरून. ऍडमिशनचं काम होणार म्हणून. ते काही नाही, आता आपल्याला गेलंच पाहिजे स्वामीजींच्या भेटीला. मुलांच्या ऍडमिशन वर न बोलले होते मी कसं देत. तर मंडळी, अमुक स्वामी म्हणजे आम्हा समस्त नागरिक मंडळीचे श्रद्धास्थान. घरात कुठलं कार्य उभं राहिलं असेल, कुठलं संकट ठाकलं असेल की आम्ही मागचा पुढचा विचार न करता आधी अमुक स्वामींच्या भेटीला जातो. बाकी आम्ही नागरिक मंडळी ना पहिल्यापासून खूप श्रद्धाळू, म्हणून आम्ही एक वेळ गरिबीत राहू पण आमची श्रद्धास्थानं आम्ही श्रीमंत करून सोडतो. बायकोचा हट्ट होता स्वामीजींना भेट म्हणून सोन्याचं पड द्यायचं. नाही म्हणून कसं जाईल. गेलो स्वामींच्या भेटीला. Gifted us with a Tanish coupon of 10 lakhs. Can you believe it? Great, yeah. Hey, are you girls signing up for new Swamiji's Brahmagyan course? He seems to have designed it specially for us. Yeah, I heard about it. And they are offering 15 days moksha course in just additional 1 lakh rupees. Incredible, na? Yes, and you also get a chance to perform Abhishek on Swamiji with your own hands. I was thinking of signing up, but then again, it's in the Juhu ashram. And that ashram is so boring. And you know, girls, Mumbai climate doesn't suit my complexion. yeah, precisely that's the reason why my husband insisted to change the venue. Now, they're changing to MB Valley. If that's the case, then I'm all game. Oh, hello, Mrs. Nagri. काय म्हणताय? आणि हे काय नवीन मेंबर्स घेऊन आलाय वाटतं. Premium Life membership पे referral bonus ले लीजिए ना. स्वामीजी की कृपा होईगी तो ते पण ले लेंगे. अहो यंदा मुलांच्या ऍडमिशनचं काम झालं स्वामीजींच्या कृपेनी. सोन्याचं पण भेट देतोय म्हणलं. वाव, अहो हे तर काहीच नाही. त्या दिवशी स्वामीजींनी आमच्या मांजरीला बरं केलं. आम्ही सुद्धा डायमंड नेकलेस दिला. अहो हे तर काहीच नाही. परवा माझी मुलगी पार्टी करून एकटी येत होती. रात्रीचे 4 वाजले होते. चक्क 4 गुंडांनी घेरलं पाहिजे तिला. ताजच्या बाहेरची गोष्ट. अहो काही नाही. हिने मनातल्या मनात स्वामीजींच्या नावाचा जप केला आणि संकट टळलं माहितीये. त्या गुंडांनी हिच्या गळ्यातलं स्वामींचं लॉकेट बघितलं आणि तेच तिला म्हटले, बहनजी रात बहुत हो गई है, आप घर जाइए. मुलाची नोकरी म्हणू नका, मुलीचे लग्न म्हणू नका, सासूचा त्रास म्हणू नका, चिंता काही असो इथे आलात की मिटलीच म्हणून समजा. बोला अमुक स्वामी की स्वामीजी 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 बहन स्वामीजी
understanding. See that logically you're smiling. You do one thing, honey. You take the Moksha course and join the premium membership. Leave the rest to me. I'll take care of you. I'll teach you to chant this thing. Okay? हो आता तेवढंच राहिलंय या नारदाला आता तुम्ही शिकवा नारायणाचं नाव घ्यायला. Okay, bye bye, Tata. See you all at the discourse. स्वामीजी गेले आता. कहर झालाय आता मात्र कहर झालाय. मुलीवर अहो ब्रह्मज्ञान असं पैसे देऊन विकत मिळतं हे आम्हालाच माहिती नव्हतं. वर वर लाख रुपये देऊन मोक्षही सवलतीच्या दरात मिळतोय. आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या निर्लज्ज नागरिकांनी अतिशय सुलभ करून सांगितली. मग मी म्हणालो होतो की नाही तुमच्या प्रश्नांची उत्तरं शोधून देण्यात मी तुमची मदत करू शकतो म्हणून. मग मानवावर संकट का उद्भवत आहे हे बघण्यासाठी आपण इथे आहोत. हो पण मानव स्वतःच पृथ्वीवर संकट झालंय हे आम्हाला समजलं. या सृष्टीचा खेळ आम्ही मांडला आणि तुम्ही आमचाच खेळ केलात राव. आम्हाला शरम वाटते तुम्हाला आमचा अंश मानण्यात. इतर कसली नाही तरी आपल्या मधल्या नावाची तरी तमा बाळगायची होती तुम्ही. भारतवंशीय भारतीय या शब्दांचा अर्थ तरी कळतो का तुम्हा नागरिकांना मिस्टर निर्लज्ज? हे विसरू नका तुम्ही इथे कितीही उपद्व्याप केले तरी आमच्याकडे सगळा हिशोब असतो. तुमच्या प्रारब्धात जे मी लिहून केलंय तेवढं आणि तेवढंच तुम्हाला मिळणार. आणि हो तेवढं मिळणारच. मग हा जास्तीचा हव्यास का? हे दुसऱ्याचे ओरबाडून खाण्याची वृत्ती का? मला भेटण्याचा मार्ग असा VIP रांगेतून नाही, तो वैराग्यातून आहे. शेवटी उत्तर द्यायला तुम्हाला आमच्याकडेच यायचे आहे. तेव्हा अंतिम निर्णय आमचाच असणार. कारण या सृष्टीचे खरे सूत्रधार तुम्ही नसून आम्ही आहोत हे ध्यानात ठेवा. चला मुलीवर निघूया आता. मन फार उद्विग्न झालंय. मुलीवर काही ऐकू येत आहे का आपल्याला? नाही भगवंत. असं वाटतंय की अजूनही आपल्या आशा गेलेल्या नाही. म्हणजे कोणीतरी भाबडा भक्त दूर कुठेतरी मोठ्या भक्तिभावाने साथ घालतोय आम्हाला. त्याच्या या साधेमुळेच आम्हाला आता परत जाणं अवघड होतं. आम्हाला केलंच पाहिजे त्याच्या भीतीला. त्याच्यावर कृपेचा पाऊस पाडायला. माऊली 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 माऊली
ती साध येते तुझी धावते वैष्णवांना दिशा ताटला मेघ तू सावळा मस्तकी चंदनाचा टिळा देऊनी तुळशी माळा गळाला पाहसी वाट त्या राहुळा आज हार पाला देह भान जीव झाला कुळा बावळा पाहण्याला तुझ्या लोचनात बावड्याले करा चालया भिडे आसमंती ध्वजा वैष्णवाची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी तुझे रूप ध्यानी जीवाला तुझी आस लागली जरी बाप साऱ्या जगाचा बळी तू आम्हाले कराची विठू माऊली 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 रूप तुझे माऊली 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 रूप तुझे विठ्ठल 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 चाल लागल जाहलो अधीर लागली नजर कळसाला पंच प्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देवीला कळस डोरीला तुळस धावितो चंद्रभागेसी समीपही दिसे पंढरी यास मंदिरी माऊली माझी मुख दर्शन भावे आता तू सकल जगाचा त्राता हे कुशीत का माऊली तुझ्या पायरी ठेवतो माझा माऊली 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 पुंडलिक हरे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. Thank you so much. पात्र परिचय करून देतोय. आपले ध्वनी आणि शेवटचे गायक ओंकार काठावीकर, फॅशनेबल लेडी 1 श्रद्धा घोष, फॅशनेबल लेडी 2 माधुरी शेंबळे, फॅशनेबल लेडी 3 भावना मित्तल, विष्णूच्या रूपात सुरेंद्र ब्रह्मे, वारकरी मंदार डोईफोडे, बारक्या ऋषिकेश डोईफोडे, नारद सागर चौधरी, आपले दादा माने युवराज सांगोर आणि स्वामीजींची कृपा असल्याशिवाय झालं नसतं. स्वामीजी नारायण मेनन आणि सूत्रधाराची पत्नी शिल्पा जोशी आणि आपला नम्र सूत्रधार सागर कुलकर्णी. ऑल मेड इन अलोमा. थँक्यू सो मच.